करत आहोत। सामना सुरू होतोय, महाअंतिम सामना, मेगा फायनलचा सामना, महामुकाबला, घनघोर युद्ध। सुरुवात, पहिला बॉल, हाफ ट्रॅकर, तो व्यवस्थित मिडल झाला नाही, धीरज चेलवलेचा आलं बॅकअप आणि पहिल्या चेंडूवरती जयेश भोईरचा नाव संपुष्टात। शून्यावरती पहिला धक्का, गोल्डन डकची शिकार, जयेश भोईर बॅक टू द पवेलियन। फाउंडेशनचे सर्वेसर्वा समीरजी बांगर यांचा शुभ सन्मान या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत। संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आणि खास करून ज्यांच्या वतीने टी शर्ट स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी झालेले आहे, विशालजी सोमने, राहुलजी ढमणे, साहिलजी रोटे यांचे आम्ही आयोजन समितीच्या वतीने विशेष सन्मान संपन्न करत आहोत। विनंती करेल मी आपल्या त्रिमूर्तीला या, आपले शुभ सन्मान स्वीकारा। दुसरा बॉल मागे चालला, स्कोरलेगला बॅकअप नाहीये, फायलेकचा फील्डवर पाठमोऱ्या परिस्थितीत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू झालाय, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। विशाल विसेची आता नियुक्ती बॅटिंग ऑर्डर मध्ये करण्यात आलेली आहे। मागच्या मॅच मध्ये नयन भोईरचा वापर केला होता तिसऱ्या क्रमांकावरती, मात्र या सामन्यात विशाल विसेची नियुक्ती झाली, 2 न त्याचा इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन। संघाची धावा संख्या 2। फुल लेंथ सेट बॅटनं फोर्स केला समोर, लॉंग ऑनला बॅकअप नाहीये, क्षेत्ररक्षक मात्र त्या समोर चेंडू उसळला, तसा तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला। 1 बॉल ओव्हर द रोप, विशाल विसेच्या बॅट मधून विस्फोटक चौकार। धावा संख्या 6, 6 ऑन बोर्ड। लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे, रमाकांत पौरसरांचा सिग्नल व्हाईट बॉलचा। एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा एका धाब्याच्या सहाय्याने आपण बघत आहोत। धावा संख्या सध्या पुढे पोहोचते ती बॅटिंग करणाऱ्या जर्मन शेलारी क्रिकेट संघाची 7 धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। मिस टाइम फटका, झेलची संधी, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होऊ शकले नाही। गोलंदाज आले होते, यष्टीरक्षक आले होते, कव्हरचा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र तिघांच्या मध्यंतरी चेंडू सुरक्षित पडलेला आहे। एक धाव धावा संख्या सिंगलच्या सहाय्याने पोहोचली होती, सध्या 8 धावा दाफलकावरती। स्टिल 2 टू गो। प्रेक्षकांनो, आंबेगावकर चषकाचे तिसरे पर्व महाअंतिम सामना सुरू आहे। याची दिली याची डोला, हा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा देखना सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। ऑनलाईन विवर्स 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीने आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं वेलकम। फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, गती प्रचंड गोलंदाज सुजित कडे, ज्यानं खास करून स्पर्धेच्या निर्णायक दुसऱ्या दिवसामध्ये विथ द बॉल छाप सोडली होती आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसीचे संकेत त्याने दिलेले आहेत स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे क्रिकेट संघाला। डॉट बॉलची सांगता धावा संख्या स्थिर, 8 धावा दाफलकावरती। स्टॅकर एंडला केतन भोईर, वेगवान चेंडू, अपील पायथीसाठी मात्र इम्पॅक्ट डाऊन टू लेग स्ट्रिक। पाणी हवे, मॅनेजमेंट कमिटी लगेचच पाणी पोचवा। डेंजर स्पॉट वरती बॉल लागलाय, जो बाउन्स अपेक्षित होता केतन भोईरला, तर बाउन्स बॉलवरती मिळाला नाही, त्याच कारणास्तव लगेचच पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पाणी आपण मैदानात पाठवलंय, फर्स्ट एड किट देखील घेऊन जा, मॅनेजमेंट कमिटी स्टडीज ती पूर्तता देखील झालेली आहे। निर्धाव चेंडूने मात्र पहिलं षटक संपलं, 8 धावा दाफलकावरती। मैदानाच्या चारही बाजूला पाहिलं तर दिनेशभाई इंदुराव क्रीडा नगरी आज प्रेक्षकांच्या उपस्थितीनं नाहून निघालेली आहे। प्रेक्षकांची उपस्थिती, खास करून प्रेक्षकांचं समंतर हे कुठल्या स्पर्धेला यशस्वी करण्यापाठीमागे मोठं गमक असतं आणि त्या सर्व उपस्थित प्रेक्षक राजाचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार। 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्यानिशी स्पर्धेचं क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट। ऑनलाईन जे व्ह्युअर्स आमच्या समिती या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यानिमित्तानं जॉईंट झालेले आहेत, त्या सर्वांचंही वेलकम आम्ही करत आहोत। मस्ता परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये। तिसऱ्या हंगामामध्ये आता सध्याच्या घडीला ही स्पर्धा मात्र थोड्याच वेळात या स्पर्धेचा तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम विजेता कोण, हु विल बी द चॅम्पियन, उद्या मस्ता परिसरात चर्चा होईल। आंबेगावकर चषकाच्या पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण आणि त्या जेतेपदाचा मान पटकावण्यासाठी या 2 टीमच्या दरम्यान ही लढत, ही भिडत आपण बघत आहोत। सागरजी बांडे, अशोकजी गावट यांच्या वतीने आर्थिक सहकार्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला, त्यांचे आभार। दुसरं षटक
धीरज शेलवले गोलंदाजीसाठी पहिला बॉल जिनियन ऑपरेट टप्पा पडला हलकाशा बाहेरच्या बाजूने हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय डॉट बॉलला स्पेअर सुरू झालेला आहे धीरज शेलवलेचा निर्धाव चेंडूची सांगता वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी बट सरतेशेवटी फिनिश पाहायला गेला गाईडलाईनच्या फार बाहेर होता एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या पुढे पोहोचली ती 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड महाअंतिम विजेत्या संघासाठी ब्रायस ब्रदर्स केक शॉप यांच्या वतीनं जबरदस्त डिझायनिंग केक या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दिनेजी गरत अरुणजी भोईर त्यांच्या कारागिराचा आम्ही आमच्या आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत बॅकफुटर थांबले टॉस घेतला ऑन साइडला दिली दिशा आणि खराब केली गोलंदाज धीरज शेलवलेची दिशा आणि या षटकारासाठी 500चा कॅश प्राइज सन्माननीय अतिथी चंद्रकांतजी भोईर यांच्या साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल चंद्रकांतजी भोईर यांच्या वतीनं धावसंख्या 15 पायामध्ये हा चेंडू खोदून काढला हेलिकॉप्टर बॅकअप आले मिड विकेटला एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा कॉल विशालला दिलाय मात्र दुसऱ्या धाब्याच्या तयारीत केतन भोईर नव्हते जे पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं 16 मंडप डेकोरेटरचे व्यवस्थापक उपस्थित असतील तर विनंती आहे सध्याच्या घडीला लाईट ऑफ करा सध्या त्याची आवश्यकता नाहीये लक्ष सुद्धा यस थँक्यू दोन निर्णायक चेंडू बाकी आहेत पहिल्या डावाचे पहिल्या सत्राचे 16 बनवल्या गेल्या केतन भोईर साखर एंडला ऑन साइडला आक्रमण वन शॉट जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय काळ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर शुभंतर जरी झाला उशीर मात्र कार्यक्रम करणार मी पद्धतशीर केतन भोईरचा तडाखा पॉवर पॅकेट सिक्सर झालं सोनं पहिला डाव संपला मेगा फायनलचं पहिलं सत्र संपलं दोन षटकांच्या अंती दोन गड्यांच्या मोबदल्यात 24 बनवल्या जयमान शेलारेनं तर अंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी 25 धावेची आवश्यकता स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला स्पर्धेसाठी बालाशेठ गरज कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका मुरबाड यांच्या वतीने आर्थिक सौजन्य त्यांचे आभार चंद्रकांतजी भोईर यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालंय ते आम्ही आमच्या ऑफिशियल स्कोररकडे सुपूर्द करत आहोत प्रेक्षक 5 दिवसाची संधी दिली आयोजन समितीने त्याबद्दल आयोजन समितीचे आभार आमच्या टेनक्रिक लाईव्हचे आभार आमच्या ऑफिशियल पॅनलचे आभार लाडक्या सर्व सहभागी संघांचे आभार आपल्या अतिथींचे आभार कमलाकर अप्पा भोईर यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सौजन्य त्यांचे आभार महाअंतिम सामना पहिलं सत्र संपलं पूर्वार्ध संपलं मात्र उत्तरार्ध बाकी आहे 12 चेंडू 25 बनवल्या जातील की रोखल्या जातील आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम विजेता चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण असेल जयमान शेलारी की त्यांच्या विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे ओ विल बिकम द चॅम्पियन तिसऱ्या मानाच्या या पर्वामध्ये संस्करणामध्ये महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होईल कोण दुसऱ्या सत्रात काय घडेल काय बिघडेल चेतनजी गरज यांची लगबग सध्या बाहेर सुरू झालेली आहे मात्र प्रेक्षकांची लगबग दोन्ही टीमचे पाठीराखे भरपूर साऱ्या संख्येने उपस्थित झालेत आणि या सामन्यात काय घडेल 12 चेंडू 25 बनतील की त्या रोखल्या जातील इन्व्हाइट करूया द्वितीय सत्रात प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरगावे मुरबाड सुनील शेळके सरांना आणि त्यांच्या शुभवाणीतून ऐकूयात या महाअंतिम सामन्याचं धावतं सत्र दुसरं थँक्यू सो मच
खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. आंबेगावकर चषक 22 ही स्पर्धा आपण सगळेजण अनुभवतात. या स्पर्धेसाठी आंबेगाव परिसरात ज्यांचं फार्म हाऊस आहे असे उद्योजक मुंबईचे निशिकांतजी गोटेस्कर साहेब यांच्या वतीने आर्थिक सहकार्य मिळालेले आहे. आंबेगावकर चषकाच्या वतीने साहेब आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत. अशाच सहकार्याची आपल्याकडून उत्तरोत्तर अपेक्षा आहे. धन्यवाद. ब्राईट ब्रदर्सच्या वतीने आंबेगावकर चषकाचा केक आपण सगळेजण यानंतर कट करणार आहोत. आंबेगावकर चषक चॅम्पियन्स आणि त्यासाठी 5 ट्रॉफीज इकडे विशेषत्वाने दाखवल्या गेलेल्या आहेत. 5 विनर्स या स्पर्धेमध्ये असणार आहेत. यावर नंतर बोलू आपण. दुसरं सत्र दरम्यान सुरू होत आहे. धावांची गरज जर आपण पाहिली तर ती आहे 25 अर्थात 25 धावा जर इथे बनवल्या गेल्या आंबेटेंबे संघाच्या वतीने तर ते असतील या आंबेगावकर चषकाचे विजेते. पहिल्या चेंडूवर विजयाची जबाबदारी ज्या फलंदाजाच्या खांद्यावर होती त्या जबाबदारीला झटकत असताना फलंदाजाने एक चुकीचा फटका खेळला आणि फलंदाज विशाल चौधरी बाद. रोशन कंटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघत आहोत. रोशन आणि त्याच्या साथीने धीरज असे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असतील. बनवायचे आहेत धावा 25. त्यासाठी तुमच्याकडे 11 चेंडूंचा खेळ यानंतर शेष असलेला आपण बघतो. या स्पर्धेमध्ये गुणात्मक क्रिकेट आपण अनुभवलेले आहे. या स्पर्धेमध्ये असे 2 गोलंदाज आपल्याला मिळाले ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती आणि दोन्ही गोलंदाज विशेषत्वाने तोंडलीचे आपण पाहिले. एक गोलंदाज तुषार भोईर ज्याने विकेट हॅट्रिक मिळवली. दुसरा गोलंदाज सूरज विशे याने विकेट हॅट्रिक मिळवली. त्याचबरोबर 2 अर्धशतक व्यक्तिगतरित्या त्याची आपण इथे अनुभवली. इथे चांगला फटका आलेला आहे तरी सुद्धा गोलंदाज अपील करतायत. ही उत्सुकता आहे महाअंतिम सामन्याची आणि महाअंतिम सामना म्हटला मेगा फिनाले म्हटला की प्रेशरची लेवल सुद्धा फार मोठी बनत असते. तो प्रेशर जो संघ बाजूला सारतो त्याची कामगिरी चांगली बनत असलेली आपण गेली अनेक वर्षापासून बघतो. क्रिकेट हा खेळ शरीराने जरूर खेळला जातो परंतु त्यामध्ये तुम्ही किती बुद्धीचा वापर करता यावरून तुमचा खेळ कसा होईल हे ठरत असतं. अँड इट्स युअर रिस्पॉन्स टुवर्ड्स विनिंग अँड लुझिंग मेक्स यू विनर और लुझर असं म्हटलं जातं की तुम्हाला किती तीव्र इच्छा आहे विजेते बनण्याची त्यावरून तुमच्या प्रयत्नांची दिशा तिकडे ठरत असते. पाहायचं इथे आणखी 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एकूण बनवायचे धावा 25 त्यातून 2 बनलेत. 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. एक मोठा फलंदाज धाकड फलंदाज आणि नेहमी आक्रमक शैलीने खेळणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो अर्थात रोशन कंटे. रोशन कंटे या शांत वातावरणाला आग लावण्याचं काम करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. फुलटॉस चेंडू होता. वेळ ज्यावेळेस तुमच्या विरोधात जाते त्यावेळेस असे सगळे कुचकामी फटके मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस होतात. ज्यावेळेस तुम्हाला नशिबाची साथ मिळते त्यावेळेस एखादा मिसटायमिंग फटका सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जात असलेला आपण बघत असतो. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. 3 धावा धावफलकावर. चौथा चेंडू या षटकातील घेऊन केतन की ज्याने आतापर्यंत अत्यंत चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवलेली आहे. केतन म्हटलं की यॉर्करचा बादशाह म्हणून त्याला गणावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. इथेही आडव्या बॅटने हा पंपुलचा फटका फलंदाजाने सजवलेला आहे. एकेरी दुहेरी धावा आणि अधिक काही बनणार नाही. या अगोदरचा सेमीफायनलचा सामना सुद्धा आपण बघितला. डोंगरनामे संघाचे चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना केतनने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्याचमुळे दुसऱ्या षटकात दबाव वाढला होता फलंदाजांवर आणि फलंदाजांवर दबाव वाढला की ते चुकीचे फटके खेळत असतात. अचूक चेंडूची निवड करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे नसतं किंबहुना तितका वेळ त्यांच्याकडे नसतो आणि इथे आक्रमकता फक्त आणि फक्त आता फलंदाजांना दाखवावी लागेल. ही त्यांच्या समोरची अगतिकता आणि अपरिहार्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू संपले. 4 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू यानंतर फेकलं जाईल. या स्पर्धेमध्ये आता ज्यांचं आगमन झालं होतं ते भिडेगावचे सन्मान्य उद्योजक गजाननजी चौधरी साहेब यांच्या वतीनेही या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालेले आपल्या आयोजकांच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले आहे तन मन आणि धनाने त्या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीने ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लबच्या वतीने ग्रामस्थ मंडळ आंबेगावच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. तुमच्या सहकार्यामुळेच इतकं मोठं
हे पर्व आंबेगावकर चषकाचं तिसरं पर्व यशस्वी झालं आहे याची जाणीव आयोजक म्हणून निश्चितच या सगळ्यांना आहे. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ असेल. 6 चेंडूंमध्ये इक्वेशनचा जर आपण विचार केला तर बनलेले आहेत 6 आणि आणखी 19 धावांची गरज आहे. 6 मध्ये 19 बनवायचे. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दर्जेदार पद्धतीने इथे टेनक्रिकच्या वतीने केलं गेलं. स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी अर्थात बुधवारी टेनक्रिकचे सर्वेसर्वा कुणालजी म्हात्रे साहेब उपस्थित होते. त्यानंतर त्यांची सगळी टीम इथे येत असताना अगदी वेळेत सगळेजण उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर चांगलं थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे. कधी जबाबदारी झटकली गेली नाही, त्याबद्दल त्यांच्याही आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. या स्पर्धेमध्ये जितके स्कोरर आम्हाला लाभले सचिन सहित त्या सगळ्यांचं आम्ही खरं तर ऋण व्यक्त करत आहोत. स्पर्धेची चांगली सजावट मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर नारिवलीच्या वतीने केली. त्यांच्या कार्यासाठी त्यांचंही आपण कौतुक करूया. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत असलेला आपण बघत आहोत. अडचणी अनंत पटीने वाढलेल्या आहेत. या सामन्याचा निकाल स्पष्टतेच्या दिशेने जात असलेला आपण बघत आहोत. 5 चेंडूचा काही शेष आहे. 5 चेंडूंमध्ये बनवायचे 19. ज्या पद्धतीचं इक्वेशन या अगोदर सेमीफिनाले मध्ये जय बजरंग डोंगरनबेसाठी होतं त्याच पद्धतीचं तंतोतंत इक्वेशन इथे आता सामना जिंकण्यासाठी आंबेटेंबे या संघाच्या समोर आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जनरेटरची अत्यंत चांगली व्यवस्था मिळाली. त्यांचे ऋण व्यक्त करू. हॅलो मंगेश भाई बोल ना. डावखुरे हाताचा फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले मला असं वाटतं रवी आहेत. आल्या आल्या त्याने इथे षटकार दाखवलेले आहेत. चांगली फलंदाजी रवीची. षटकार सामना जिवंत आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आणखी एक जर षटकार आला तर विजयाची अपेक्षा उद्दीपित होऊ शकतात आंबेटेंबे संघासाठी. ज्या पद्धतीचा फटका इथे फ्लॉलेस खेळलेला आहे फलंदाज रवीने, त्याच्याकडे क्षमता आहे. त्या क्षमतांचा योग्य वापर करावा लागेल. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. आणखी एक आखूड टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि इथे अण्णाने नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलेला आहे. त्याचमुळे ज्याने षटकार दाखवला त्याला मैदान सोडावं लागतं. नावेचे समाजसेवक रमेशजी इंदुराव सर यांचंही आगमन झालेलं आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 मध्ये 13. 3-13 कोणाचे वाजतील आणि आंबेगावकर चषकाचे विजेते कोण असतील या प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त 3 चेंडू नंतर आपल्याला इथे दिली जातील. रमेशजी इंदुराव सर या गावातील समाजसेवक आहेत. यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. आपलं आंबेगावकर चषकाच्या वतीने सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 मध्ये 13 बनवायचे आहेत. पाहायचं हे इक्वेशन बऱ्याचदा अचीव केलं गेलेलं आम्ही पाहिलेलं आहे. यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. फुलालेंचा चेंडू यावेळेस काय घडलेला आहे. फलंदाज तिथे स्थिर आहेत. मला असं वाटतं एक धाव जर बनली असती तर 2 मध्ये 12 सामना जिवंत राहू शकला असता. या अगोदर डोंगरनवे संघाने ज्या चुका केल्या त्याच चुका मैदानाच्या आतमध्ये आंबेटेंबे संघ करत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा इथे आता वर चढ होत असताना जय हनुमान शेलारीला आपण बघत आहात. हे क्रिकेट खरं तर निश्चितच एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल आणि याच बरोबर आंबेगावकर चषकाचे विजेते निश्चित होतील आणि विजय आताही निश्चित झालेला आहे. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषकाचं हे 3रं पर्व आता आपल्या नावावर करण्यापासून एक पाऊल दूर आहेत. ते म्हणजेच
जय हनुमान शेलारी संघाचे सगळे संघ सहकारी अभयदादा कुर्ले यांच्या वतीने आर्थिक सहकार्य मिळालं. आपलं ही सहर्ष स्वागत. मशाचे प्रतिदेश उद्योजक आहेत अभय शेठ कुर्ले. शेवटचा चेंडू फेकला जाईल. इथे शेवटचा चेंडू फेकला गेलेला आहे आणि याच बरोबर आंबेगावकर चषकाचं पर्व तिसरं आपल्या नावावर केलेलं आहे. जय हनुमान शेलारी या संघाने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन कमलाकर अण्णा आणि संपूर्ण जय हनुमान शेलारी. अभय शेठ कुर्ले मसा यांच्या वतीने आर्थिक सहकार्य मिळालं. त्याचबरोबर मंगेश शेठ कुर्ले मुळ्याचा पाडा यांच्या वतीने आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. आपलं दोघांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. धन्यवाद. डीजे ऑपरेटर गाणं वाजवा. आता इथे जल्लोष केला जाईल. तुमच्या बरोबर करायची आहे दीपकजी बिराडे सर. यस डीजे ऑन.